नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बारशाचा विधी कसा करतात आणि कान टोचण्याचा विधी कसा करतात तोही दाखवणार आहे आणि त्याची माहितीही सांगणार आहे। हिंदू धर्माप्रमाणे बाळाचे बारसे हा एक संस्कार महत्त्वाचा मानला जातो। 12व्या दिवशी बारसं केलं जातं, परंतु अलीकडे सोयीनुसार हे बारसं केलं जातं। त्याआधी बाळाचे कान टोचण्याचा सुद्धा विधी असतो। कर्णवेध हा हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो। यालाच आपण कान टोचणे असेही म्हणतो। कान टोचले की त्याला विंद म्हटले जाते। ज्याचे कान टोचलेले नाहीत त्याला अविंद म्हणतात। विंद म्हणजे छेद देणे। सोनाराला बोलवून सोन्याच्या तारेने कान टोचले जातात। मामाला किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीला पूर्वाभिमुख पाटावर बसवून त्याच्या मांडीवर बाळ दिले जाते। मुलगा असल्यास पहिल्यांदी उजवा कान आणि मुलगी असल्यास डावा कान टोचला जातो। नंतर सोनाराला पैसे व शिदा देऊन नमस्कार केला जातो। बारशाला नामकरण विधी सुद्धा म्हणतात। सगळे आप्तेष्ट, सगळे सोयरे एकत्र येऊन बाळ जणू काही देवाचा अंश आहे असं मानून त्याला शुभाशीर्वाद देतात। बारशाच्या दिवशी सकाळी सर्व देवतांची आणि कुलदेवतेची साग्रसंगीत पूजा करून दुपारी मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो। प्रथम पाळणा पानाफुलांनी सजवून पाळण्याखाली रांगोळी काढली जाते। 5 विड्यांची पाने पाळण्याच्या चारी बाजूला व एक मध्ये ठेवून त्यावर पिठाचा दिवा, 4 मुटके, चण्याच्या घुगऱ्या, पेढा किंवा बर्फी असे ठेवून मांडणी केली जाते। नंतर वरवंट्याला किंवा चंदनाच्या खोडाला दुपटे बांधून त्यावर चेन गुंडाळून गोपा तयार करून तो पाळण्यात एका कोपऱ्यात ठेवला जातो। आणि मग आत्या आणि बाळंतिणीच्या घरातील स्त्री या दोघी गोपा खेळवतात। नंतर बाळाला मुलगा असल्यास कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, मुलगी असल्यास कुणी लक्ष्मी घ्या, कुणी शारदा घ्या, अशा पद्धतीने बाळ 5 वेळा पाळण्याखालून एकमेकींकडे देऊन मग बाळाला पाळण्यात ठेवतात। नंतर बाळाच्या आईची आरती करून 5वीला ठेवलेली ओटी तिला भरली जाते। सासर माहेरून आलेल्या सुवासिनी बाळंतिणीची ओटी भरून बाळ बाळंतिणीला आणलेला बाळंतविडा देतात। बाळाला झबलं, टोपरं, वाळे, साखळी, सोन्याची चेन, अंगठी देऊन बाळाला शुभ आशीर्वाद देतात। तिथे उपस्थित सर्व सुवासिनींना हळदी कुंकू लावले जाते। नंतर आत्या बाळाच्या कानात बाळाचे नाव सांगते आणि कुर्र करते। मग तिथे जमलेल्या स्त्रिया आत्याच्या पाठीवर थाप मारून तिच्या पाठीवर साडी किंवा ड्रेस मानाचे पान म्हणून ठेवतात आणि मग पाळणा म्हटला जातो।
सोन्याच्या पाऊली लक्ष्मी आली जुबारा जुरे जो सोन्याच्या पाऊली लक्ष्मी आली जुबारा जुरे जो कश्यप गोत्रीय तिने धारिले माशंकरांचे नाव रेखिले कश्यप गोत्र तिने धारिले माशंकरांचे नाव रेखिले आशीर्वचने देऊया तिला जुबारा जुरे आशीर्वचने देऊया तिला जुबारा जुरे बाया होऊ दे प्रज्ञावंत डंका चढू दे तिचा दिगंत बाया होऊ दे प्रज्ञावंत डंका चढू दे तिचा दिगंत सार्थक होऊ दे जन्माचे तिचा जुबारा जुरे सार्थक होऊ दे जन्माचे तिच्या जुबारा जुरे मुलगी जन्मता आनंद झाला माता पिता साऱ्या कुळाला मुलगी जन्मता आनंद झाला माता पिता आणि साऱ्या कुळाला दुष्टन लागो गुणाची तिला जुबारा जुरे दुष्टन लागो गुणाची तिला जुबारा जुरे मुलगी प्रगती होईल आई बाबांना आधार देईल मुलगी शिकेल प्रगती होईल आई बाबांना आधार देईल आत्याचा वारसा पुढे तो नेईल जुबारा जुरे कार्यक्रमा शेखर एकत्र येती सोनुलीला सारे उचलून घेती उदंड आयुष्य मिळू दे म्हणती जुबारा जुरे उदंड आयुष्य मिळू दे म्हणती देवाच्या अंशाला सोन्याच्या पारणी झुलवा तिला जुबारा जुरे सोन्याच्या पारणी झुलवा तिला जुबारा जुरे छोटीशी बोट छोटेसे हात टिपल्याशी पावलाने केली आहे आनंदाची बरसात आजी आजोबांची परी आणि मैदानची साजरी मामा आणि मामीची आहे ती गोड गोड बरी तिच्या येण्याने आमच्या आयुष्यात आनंद आला आहे नवा अशी ही आमची छोटीशी बारशाला आलेल्या आप्तेष्टांना मुलगा असल्यास पेढा देऊन किंवा मुलगी असल्यास बर्फी देऊन त्या बायाचे नाव सांगितले जाते आणि त्या दिवसापासून त्या बायाची ओळख त्या नावाने होते. अशा रीतीने तिथे उपस्थित सगळे नातलग हसत खेळत थट्टा मस्करी करत जेवणाचा आनंद घेत हा सोहळा साजरा करतात. आता मी तुम्हाला पिठाचे दिवे कसे करायचे त्याचबरोबर मुठे कसे बनवायचे तेही दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण ही 1 वाटी पाणी घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत. आता आपण जरा उकळी घेणार आहोत. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात 1 वाटी पीठ घालून घेऊया. एक वाटी पाणी घेतलं आपण आणि जरा 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे एकजीव करून घेऊया. आता आपण हे सगळं जरा नीट झालेलं आहे मिक्स. आता आपण झाकण घालून ठेवूया. 2-3 मिनिटं जरा त्याला वाफ घेऊया. आता जराशी वाफ आलेली आहे. आपण मळून घेऊया. आता हा पंचा
त्याचा तुकडा आहे पंचाचा, तो ओला करून आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण ओतूया. आणि आपण ह्या फडक्यामध्ये ते मळून घेऊया पीठ. म्हणजे आपला हातही भाजत नाही, फडका ओला असतो त्याच्यामुळे, आणि खूप छान मिश्रण एकजीव होतं. ही अगदी मळण्याची सोपी पद्धत आहे. मोदकाची उकड काढून जसं आपण मळून घेतो तसंच हे आपण मळून घेतोय. मध्ये उघडून एकदा बघूया ते झालंय का नीट. हे असं छान मळलं गेलंय. आता जरा तेल हाताला आपण लावून घेतलंय किंवा तूप काही घेऊ शकता तुम्ही, आणि परत एकदा छान मळून घेऊया. आता आपण हा असा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. आता दिवा कसा बनवायचा ते पाहूया. थोडा असा उभा करून घेतला गोळा आपण. मध्ये जरा दाबून घेऊया. जरा आपण बोटाला असं पाणी तेल असं हाताला लावून घ्यायचं. तसंच दुसऱ्या बाजूनेही करून घ्यायचं आपल्याला. पाळी बनवून घ्यायची. ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं असतं दिवा लावताना, त्यामुळे ही पाळी जरा नीट मोठी करून घेऊया. आता ह्या बाजूला आपण वात लावणार आहोत, म्हणून हे असं दाबून घ्यायचं. आणि मग हा असा आपला दिवा तयार. तो नीट बसतोय की नाही बघायचं. आता आपण दुसऱ्या पद्धतीने दिवा कसा करायचा ते पाहूया. सगळं एकसारखं करून घ्यायचं नीट. छान अशी वाटी करून घ्यायची. आणि मग वात लावण्यासाठी इथे आपण हे असं चिमटी मारायची. तुम्ही हे असा पणती सारखा सुद्धा दिवा करू शकता. याच्यामध्ये जास्त तेल राहतं. दिव्यांच्या शेजारी जे मुठे ठेवले जातात ते असे लांबट गोळा असा करून घ्यायचा आणि मग ते असे दाबायचे. अशा पद्धतीने मोठे करून घ्यायचे.
ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.